नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या भागामध्ये आपण बघूया तर इथे लावण्या सिक्युरिटी गार्डला सुद्धा धमकावून सांगत असते. ती म्हणत असते की एक गोष्ट लक्षात ठेवायची, गणपतीच्या रिलेटेड कुठलंही सामान आतमध्ये ऑफिसमध्ये येऊ द्यायचं नाही आणि जरी कुणी गणपती बाप्पाची मूर्ती घेऊन आतमध्ये येत असेल तर त्यांनासुद्धा येऊ द्यायचं नाही. कळलं का तुम्हाला? लक्षात ठेवायचं. आणि जर तसं नाही केलं तर मी स्वतः तुम्हाला कामावरून काढून टाकेन, असं लावण्या म्हणत असते. आता तिचं बोलणं इकडे ईश्वरीने ऐकलेलं असतं. ईश्वरीला खूपच गंमत वाटते. ती लगेच हसायला लागते. तेव्हा लावण्या म्हणते, काय झालं? तेव्हा ईश्वरी म्हणत असते, काय मॅडम तुम्ही या बिचाऱ्यांना काय तुम्ही धमकावून ठेवताय? म्हणजे जो या विश्वाचा कर्ता धर्ता आहे, तुम्ही त्याला इथे येण्यापासून थांबवण्यासाठी या दोन सिक्युरिटी गार्डला धमकी देऊन ठेवताय. म्हणजे खरंच असं तुम्हाला वाटतंय का हे दोघेजणं गणपती बाप्पांना इथे येण्यापासून थांबवू शकतात? खरंच तुम्हाला असं वाटतंय? काय तुम्ही पण ना मॅडम, तुमची डिग्री कुठली आहे? तेव्हा लावण्य म्हणते, तो तुझा प्रश्न नाही आहे, कळलं ना? नन ऑफ युअर बिझनेस. तेव्हा इकडे आता ईश्वरी म्हणत असते, नाही तो माझा बिझनेस जरी नसला ना तरीसुद्धा तुम्ही कितीही शिकलेला असलात ना तरीसुद्धा तुम्हाला काही ज्ञानच नाही आहे असं मला वाटतंय. कारण बघा ना, तुम्ही जो विश्वाचा कर्ता धर्ता आहे त्याला इथे येण्यापासून थांबवण्यासाठी बिचाऱ्या दोन सिक्युरिटी गार्डला धमकावून ठेवताय. इथे तुमचं शिक्षण काही कामाचं पडत नाही तर माणसाचं मन कामी येतं. तुम्ही मनाने तर गरीब होताच, मनाने तुम्ही चांगल्या नाहीच आहात, पण इथे तुम्ही विचारांनी सुद्धा खूपच जास्त कमी पडलात, असं ईश्वरी म्हणत असते. कारण ती गणपती बाप्पांच्या आगमनाला थांबवण्यासाठी सिक्युरिटी गार्डला सांगत असते की कुणालाही आतमध्ये येऊ द्यायचं नाही. तेव्हा इकडे आता लावण्या ईश्वरीचा रागानेच हात पकडते. ईश्वरी म्हणत असते की लावण्या मॅडम, मी तुम्हाला आधीच सांगितले की इंदोरीची मुलगी आहे मी आणि इंदोरीकरांवर मैत्रीबरोबर ते मैत्री निभावतात, पण जर दुश्मनी असेल तर ते जानी दुश्मनी निभावतात, हे मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं. तेव्हा हात वगैरे पकडायचा नाही. त्यानंतरला लावण्या रागानेच तिचा हात सोडून देते. त्याचबरोबर प्रेक्षकांनो, इथे आता आजी, अंजली, मामा, मामी, आकाश सगळेजण ऑफिसमध्ये आलेले असतात. तेव्हा स्टाफ म्हणत असतात की आजी कशात तुम्ही? अहो किती दिवसानंतर तुम्ही ऑफिसला आलात, तुम्हाला भेटून खरंच खूप छान वाटलं. तेव्हा आजी म्हणत असतात, अरे मी काय करणार, तुमचा CEO मला ऑफिसमध्ये बोलवतच नाही, मग मी ऑफिसमध्ये कशी येणार ना? तेव्हा इथे आता स्टाफवाले सगळेजण अर्णवकडे बघायला लागतात. कारण अर्णवकडे कोण काही बोलणार, अर्णव सगळ्यांना नजरेनेच घाबरवत असतो. तेव्हा अर्णव आता आजीकडे बघतो, तेव्हा सगळेजण गप्पच बसतात. त्यानंतर आजी विषयांतर करतात आणि विचारतात की अरे ईश्वरी कुठे आहे? आल्यापासून ईश्वरी काही दिसत नाही आहे. तेव्हा अंजली म्हणते, हो ना, कुठे आहे आपली ईश्वरी? तेव्हा मामी म्हणत असतात, काय गं अंजली, आपली ईश्वरी? ती ईश्वरी आपली कधी झाली? तेव्हा इथे मामा म्हणत असतात, अगं ती सहजच आपली बोलली, म्हणून काय झालं, तू काय एवढी रिॲक्ट करतेस? तेव्हा इथे आता मामी म्हणत असते की मला असं वाटतं ती चॅलेंज आता हरणार आहे ना, तर कुठल्या तरी ऑफिसच्या कोपऱ्यामध्ये बसून रडत बसली असेल, असं वल्लरी म्हणाल्यानंतर मामा तिला गप्प बसायला सांगतात. त्यानंतरला प्रेक्षकांनो, इथे ईश्वरी लगेचच मोदकांचे डबे घेऊन ऑफिसमध्ये पोचलेली असते. ते म्हणते, आजी मी आली आहे. आणि ती आल्यानंतर इथे सगळेजण तिला बघून खूपच जास्त खुश होतात. ईश्वरी म्हणत असते, आजी बरं झालं तुम्ही आलात. मी सगळ्यांसाठी आहे ना प्रसादासाठी मोदक घेऊन आली. एकदा का गणूबाप्पाला नैवेद्य दाखवला की मग आपण सगळेजण मोदक खायला मोकळे. तेव्हा इथे आता भाविक तर सगळे आनंदी झालेले असतात. मात्र इथे आता ईश्वरी खूपच जास्त प्रेक्षकांना नाराज होते. कारण तिचं लक्ष तिच्या डेस्ककडे जातं. डेस्ककडे बघितल्यानंतर तिच्या लक्षात येतं की तिचं सगळं सामान डेस्कवरचं एका बॉक्समध्ये पॅक केलेलं आहे. आणि तेव्हा इथे ईश्वरीला फार वाईट वाटतं. तेव्हा अर्णव म्हणत असतो की तुझं संपूर्ण सामान आहे ना त्या बॉक्समध्ये पॅक करून ठेवलं आहे, कारण का नंतर उशीर नको ना म्हणून. कारण तसंही हे चॅलेंज तू हरणारच आहेस, तू काही जिंकणार नाहीच आहेस. हे ऑफिस माझं आहे आणि मीच जिंकणार आहे. इथले नियम सगळे मी बनवलेत आणि माझे नियम कुणीही तोडू शकत नाही. आणि जो तोडण्याचा प्रयत्न करतो त्याची अशी ऑफिस सोडण्याची वेळ येते.
त्याच्यामुळे आता ऑफिसमधून तुला तर जावंच लागणार आहे. वेळ तर फार आता कमी उरला आहे. बघूया याच्यामध्ये तुझा गणू बाप्पा येतोय का? पण मला जे चॅलेंज करतात ना, ते चॅलेंज नेहमी हारतात. ही गोष्ट लक्षात ठेव. हे ऑफिस आहे ना, एवढ्या वर्ष जे इतक्या चांगल्या पद्धतीने चालू आहे, हे माझ्या मेहनतीमुळे चालू आहे. सगळ्यांच्या मेहनतीमुळे. आणि जो मेहनत करतो ना, त्याला यश मिळतंच. त्यासाठी देवाच्या हातापाया पडायची गरज मला लागत नाही. तेव्हा इकडे आता माझा जर देवावरती विश्वास नाही आहे, तर देव इथे का येईल ना? तेव्हा इकडे ईश्वरी म्हणत असते, की ठीक आहे ना, तुम्हाला असं वाटतंय की गणू बाप्पा इथे येणार नाही, पण मी सुद्धा तुम्हाला आधीच सांगून ठेवले, जर बाप्पाची इच्छा असेल तर गणू बाप्पा इथे नक्की येणार. तेव्हा लावण्य म्हणत असते, तू विचारत होतीस ना की माझी डिग्री फॉरेनची आहे का? माझी डिग्री कुठेही जरी मी घेतली असली ना, तरी तरीसुद्धा एक गोष्ट मला कळते, जे आपल्याला हवंय ते मिळवण्यासाठी आपल्याला स्वतःला मेहनत करावी लागते. गणपती बाप्पांना हात जोडल्यानंतर ते सगळंच मिळतं असं नाही. कळतंय का तुम्हाला? तेव्हा इकडे आता त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत ईश्वरी म्हणत असते, की आजी, आपण एक काम करूया. जोपर्यंत गणू बाप्पाची मूर्ती येत नाही तोपर्यंत चला, मी तुम्हाला बाप्पाचं डेकोरेशन दाखवते. तेव्हा इकडे आजी म्हणत असतात, हो ना, कधीपासून मला तू बाप्पासाठी तयार केलेलं डेकोरेशन बघायचं होतं. चल लवकर जाऊन बघूया. तेव्हा ईश्वरीने आता सगळी तयारी करून ठेवलेली असते. तेव्हा अर्णव म्हणत असतो, एक मिनिट, तू कुठेही जाऊ शकत नाही आहेस, कळलं ना? हे बघ, मी तुला काय सांगितलं होतं? जर गणू बाप्पाचं तुझ्या म्हणण्यानुसार आगमन झालं तर तू त्या रूममध्ये पाय ठेवायचा. तोपर्यंत नाही. तू त्या रूममध्ये पाऊल ठेवायचं नाही. तू आता इथूनच निघून जायचं. गणपती बाप्पाचं आगमन झालंय का? याचाच अर्थ हे चॅलेंज तू हारलेली आहेस. त्याच्यामुळे आता तुला तिथे जाण्याचा काही अधिकार नाही आहे. तू आता तुझा हा बॉक्स उचलायचा आणि आत्ताच्या आत्ता इथून निघून जायचं. खूप मोठ्या मोठ्या गोष्टी करत होतीस ना, की गणपती बाप्पाची मर्जी असेल तर ते येणारच वगैरे, हो की नाही? तेव्हा इकडे मामी म्हणत असते, नाहीतर काय, म्हणजे आता हिच्या श्रद्धेला गणपती बाप्पाने धावून यायचं. ती म्हणाली होती की गणू बाप्पाची इच्छा असेल तर तो नक्की येणार. म्हणजे आता हिची इच्छा पूर्ण करण्यासाठी बाप्पाने स्वतः इथे यायचं. ही आहे तरी कोण इतकी? असं इकडे मामीसुद्धा म्हणत असते. त्यानंतरला आजी म्हणत असते, की अर्णव, हे काय बोलतोयस तू? ही बोलण्याची तुझी पद्धत झाली का? कारण अर्णव ईश्वरीला म्हणत असतो, की तू अजिबात आता इथे ऑफिसमध्ये पाऊल ठेवलेस, पण जिथे डेकोरेशन केलेस ना, तिथे पाऊल ठेवायचं नाही. इथूनच आता तू निघून जायचं. कळलं तुला? तू तुझं टर्मिनेशन लेटर तयार आहे. त्याच्यावरती मी साईनसुद्धा करून ठेवली आहे. हे लेटर घ्यायचं आणि आत्ताच्या आत्ता इथून निघून जायचं. तेव्हा आजी म्हणत असते, की अर्णव, ही काय बोलायची पद्धत झाली का तुझी? कसं बोलतोयस तू? हे बघ, तिने सगळी तयारी करून ठेवली आहे. मी काय म्हणते अर्णव, अरे एवढा राग कशाला तू बाळगतोयस? हे बघ, मला असं वाटतंय की आता ईश्वरीने सगळी तयारी करून ठेवली आहे ना, मग आपणच गणपती बाप्पाची मूर्ती ऑर्डर करूया ना आणि आपणच आपल्या ऑफिसमध्ये गणपती बाप्पाची मूर्ती स्थापित करूया. तेव्हा मामा म्हणतात, नाहीतर काय अर्णव, अरे तेवढंच आपल्या ऑफिसला गणपती बाप्पाचा आशीर्वाद मिळेल ना. तेव्हा अर्णव म्हणतो, त्याची काहीच गरज नाही आहे. तिने मला चॅलेंज केलं होतं अर्णवराज शिर्केला, त्याच्यामुळे आता ती मुलगी चॅलेंज हारलेली आहे. त्याचबरोबर तिने या ऑफिसमधून आता बाहेर निघून जायचं आहे. टर्मिनेशन लेटर आता अर्णव इथे ईश्वरीच्या अंगावरती फेकतो आणि म्हणतो, की आत्ताच्या आत्ता हा बॉक्स उचलायचं आणि इथून निघून जायचं. मी तुला कालच सांगून ठेवलं होतं की जर तू हे चॅलेंज जिंकलीस तर तुझ्याबरोबर मी गणू बाप्पाची आरती करणार आणि जर हारलीस तर लगेचच हे ऑफिस सोडून तू निघून जायचं. तो तुझ्या ऑफिसचा शेवटचा दिवस असेल असं सांगितलं होतं ना. तेव्हा लावण्या म्हणत असते, नाहीतर काय, इथे तू ASRला चॅलेंज करायला जात होतीस. या मुहूर्तावरती तुला आता गणपती बाप्पाची मूर्ती स्थापित करायची होती. पण आता घड्याळामध्ये बघ, मुहूर्ताची वेळसुद्धा निघून गेलेली आहे, कळलं ना? त्याच्यामुळे आता काही झालं तरीसुद्धा तू इथे गणू बाप्पांची मूर्ती आणू शकलेली नाही आहेस आणि ती तुला स्थापितसुद्धा करता आलेली नाही आहे. त्याच्यामुळे आता या ऑफिसमधलं तुझं टायमिंग आहे ना, हे संपलेलं आहे. गणू बाप्पा काही आले नाही त्यांच्या मर्जीने, याचाच अर्थ तुझी श्रद्धा कुठेतरी कमी पडली असेल, बरोबर की नाही? तेव्हा इकडे अर्णव म्हणत असतो, की ठीक आहे, आता टर्मिनेशन लेटर घ्यायचं, साईनसुद्धा करून ठेवले आणि आत्ताच्या आत्ता बॉक्स उचलून इथून निघून जायचं.
तेव्हा इकडे ईश्वरीला खूपच जास्त त्या गोष्टीचं वाईट वाटलेलं असतं. म्हणजे उत्साहाने तिने सगळी तयारी करून ठेवलेली असते आणि ऑफिस स्टाफसुद्धा खूप जास्त खुश असतो की गणूबाप्पांचं आगमन हे होणार असतं. तेव्हा इथे ईश्वरी म्हणत असते की सर, म्हणजे तुम्ही माझी आधीच तयारी करून ठेवली आहेत की मी हे चॅलेंज हारणार आहे आणि म्हणूनच तुम्ही माझं बॉक्स वगैरे भरून ठेवलंत ना. तेव्हा इथे अर्णव म्हणतो, कारण मला जे चॅलेंज करतात ना ते लोक हरतातच. तेव्हा इकडे या माझ्या ऑफिसमध्ये माझ्या परवानगीशिवाय काहीसुद्धा होत नाही आणि तुझा जो विश्वास आहे ना तो आज खोटा ठरलेला आहे की काही झालं तरीसुद्धा गणूबाप्पा ऑफिसमध्ये येणारच. नाही आले ते. तेव्हा आताच्या आता हा बॉक्स उचलायचा आणि इथून निघून जायचं. आजचा तुझा शेवटचा दिवस आहे. सांगितलं होतं ना, चॅलेंज हारलीस की तो तुझ्या ऑफिसमधला शेवटचा दिवस असेल. त्याच्यामुळे आताच्या आता इथून निघून जायचं. लावण्यसुद्धा तेच म्हणत असते. तेव्हा मामी म्हणत असते की मला असं वाटतंय या लावण्याला ईश्वरीचा राग येतो. म्हणूनच ती अशी तिच्याबरोबर बोलतीये. बरं झालं, मला तर तेच हवं होतं. तेव्हा इकडे आजी म्हणत असते, अर्णव, अरे असं काय करतोयस तू? गणूबाप्पाची मूर्ती आपणच आणूया ना. तेव्हा अर्णव म्हणतो, सांगितलं ना एकदा, या ऑफिसमध्ये जे मी बोलतो तेच होतं. ह्या मुलीने मला चॅलेंज केलं होतं. मला ती उद्धट बोलत होती. माझ्याच ऑफिसमध्ये मलाच लेक्चर देत होती. म्हणजे अगदी इंदोरपासून ती मला सतत इथे आता धडे देत आली आहे की गणूबाप्पाच्या मर्जीनेच सगळं होणार. गणूबाप्पाच्या मर्जीने काही होत नाही. आपल्या मेहनतीने सगळं काही होत असतं. कळलं तुला? तेव्हा माझ्या मेहनतीला इथे देवाचा आशीर्वाद कधीही द्यायचा नाही. मी आतापर्यंत जे काही केलं आहे, मी जे काही कमावले ते माझ्या हिमतीने कमावले. रात्रंदिवस जी मेहनत केली, कष्ट केलेत त्याच्यामुळे मिळवले. कळलं तुला? त्यानंतरला इथे लावण्य म्हणत असते, चाल बास झाला आता. आता इथे बोलण्यामध्ये रडण्यामध्ये अजिबात वेळ वाया घालवायचा नाही. तुझं जर चॅलेंज हरून झालं असेल तर निघायचं. तसंही मुहूर्ताची वेळसुद्धा निघून गेली. आता तुझा गणूबाप्पा काही इथे येणार नाही आहे. त्याच्यामुळे निघून जायचं. तेव्हा इथे ईश्वरी रडतच आता तिची ऑफिसमध्ये छोटी गणूबाप्पाची मूर्ती असते. तिने तीसुद्धा बॉक्समध्ये ठेवलेली असते आणि त्यानंतरला ऑफिसमधून तर आधीच तिचा डेस्क क्लीन करण्यात आलेला असतो. तेव्हा जास्त तिला काही मेहनत करावी लागत नाही बॉक्समध्ये सामान ठेवायची. त्यामुळे इथे आता अर्णव म्हणत असतो, चला चला ऑफिसमधून आता बाहेर निघा. हा शेवटचा दिवस आहे आणि तो दिवस तू आता पूर्णपणे हरली आहेस. कळलं ना? तेव्हा अर्णव म्हणत असतो की गणूबाप्पा हे करणार, गणूबाप्पा ते करणार, त्यांच्या मर्जीने हे होतं. हे मला सातत्याने समजावून सांगत होतीस. काही होत नाही. इथे फक्त जे काही आपल्याला मिळतं आपल्या मेहनतीने मिळत असतं आणि ती मेहनत मी आतापर्यंत ऑफिसमध्ये स्वतः करत आलो आहे आणि त्याच्यामुळे मला हे सगळं मिळाले, मला हे फळ मिळाले. कळलं ना? तुझ्या गणूबाप्पामुळे नाही. ही श्रद्धा तू ठेवायची. माणसाला समाधानी राहण्यासाठी ही जी श्रद्धा आहे ना ती पुरी पडत असेल. पण आयुष्यामध्ये जर काही बनायचं असेल, जर काही कमवायचं असेल, अचीव करायचं असेल ना तर मेहनतच कामी पडते. तिथे गणूबाप्पाचा आशीर्वाद किंवा गणूबाप्पा आपल्याला काही देत नाही. कळलं ना? त्याच्यामुळे आता इथून निघत असताना एका गोष्टीचा विचार करायचा की जिथे जायचं तिथे मेहनत करायची. कळलं ना? त्यानंतरला प्रेक्षकांनो, इथे आता ईश्वरी बाहेर जाणार. तेवढ्यातच इथे ती रडत रडत जात असताना मध्येच तिला गणपती बाप्पा मोरया अशी हाक ऐकू येते आणि सगळेजण आता दाराच्या दिशेने बघतात. तर इथे प्रेक्षकांनो, गणपती बाप्पाची मूर्ती 2 माणसं घेऊन त्या ठिकाणी आलेले असतात आणि गणपती बाप्पा मोरया अशी घोषणाबाजीसुद्धा सुरू असते. ईश्वरीला फारच आनंद होतो की गणूबाप्पांची मूर्ती त्या ठिकाणी आलेली असते. तेव्हा इथे आता लावण्याला खूपच जास्त राग येतो. अर्णवला आश्चर्य वाटत असतं की अचानकपणे गणपती बाप्पाची मूर्ती इथे कशी काय आली. तर इथे प्रेक्षकांनो, ऑफिसमध्ये जे लोक असतात, जो स्टाफ असतो, ते सुद्धा गणूबाप्पाची मूर्ती बघून खूपच जास्त खुश होतात. त्यांना तर फारच जास्त आश्चर्य वाटतं की हे काय झालं. म्हणजे ईश्वरी इनडायरेक्टली इथे आता जिंकलेली असते. म्हणजे हे चॅलेंज तीच जिंकलेली असते. त्यामुळे इथे आता ईश्वरीला फार आनंद झालेला असतो. लावण्य म्हणत असते, हे काय, मी सिक्युरिटी गार्डला बाहेर सांगितलं होतं की इथे गणपती बाप्पांच्या रिलेटेड कुणालाही पाठवायचं नाही म्हणून. मग तुम्ही ही मूर्ती घेऊन कसे काय आतमध्ये आलात? सिक्युरिटीने तुम्हाला थांबवलं नाही का? तेव्हा इकडे कोण आहात, कोण तुम्ही, असं विचारल्यानंतर बाकीचे जे लोक असतात ते म्हणत असतात, अहो मॅडम असं काय करताय, हे म्युन्सिपल अधिकारी आहेत. कळलं ना तुम्हाला? त्याच्यामुळे हे इथे येऊच शकतात. त्यानंतरला इथे मी नमस्कार शार्दूल दळवी असं ते साहेब म्हणतात. तर इथे म्युन्सिपल इन्स्पेक्टर आल्यामुळे अर्णव म्हणत असतो की साहेब, तुमचं नाव मला माहिती आहे.
मी तुम्हाला एकदाच बघितलं होतं, तुमचा चेहरा माझ्या लक्षात आला नाही. सर तुम्ही इथे आलात, थँक सो मच. पण तुम्ही इथे काय सर? आणि ते सुद्धा बाप्पाची मूर्ती घेऊन? तेव्हा इथे शार्दूल दळवी सर म्हणत असतात की कसं आहे ना, तुमच्या ऑफिसच्या समोरच इथे रस्त्याचं काम चालू आहे. रस्ता चौरसाचं काम चालू आहे. त्याच्यामुळे आता रस्ता रुंदीकरणाच्या कामामध्ये समोर एक छोटंसं गणपती बाप्पाचं मंदिर आहे. आता ते मंदिर आम्हाला काही दिवसांकरता हलवावं तर लागणारच आहे. पण इथे भाविकांची त्याच्यावरती श्रद्धा असल्यामुळे त्यांची अशी मर्जी आहे की गणपती बाप्पाची मूर्ती त्यांच्या श्रद्धेनुसार तिथून कुठेही घालवता कामा नये. म्हणून आम्ही विचार केला की रस्त्याच्या समोरच तुमचं हे ऑफिस आहे. आता माघी गणपती येत आहेत ना, तर आता इथे भाविकांची अशी इच्छा आहे की तोपर्यंत गणपती बाप्पांची मूर्ती इथेच कुठेतरी आजूबाजूला असावी. आता बाप्पासाठी कुठली तरी चांगली जागा हवी आहे. आम्ही विचार केला की तुमचं ऑफिस समोरच आहे. 4 दिवसांचा प्रश्न आहे. जर तुम्ही गणपती बाप्पाची मूर्ती इथे ऑफिसमध्ये जर तुम्ही प्रस्थापित केली तर खूपच जास्त छान होईल. म्हणजे भाविकांची मनं दुखावली जाणार नाहीत आणि इथे गणपती बाप्पांच्या प्रतिष्ठापनेसाठी चांगली जागासुद्धा मिळेल, असं आम्ही विचार केला. तुमची काही हरकत नसेल तर गणपती बाप्पांची मूर्ती तुम्ही इथे प्रस्थापित कराल का? तिची प्रतिष्ठापना तुम्ही कराल का? 4 दिवसांचा तर प्रश्न आहे आणि गणपती बाप्पा स्वतः तुमच्या ऑफिसमध्ये आलेत, तर तुम्ही इथे जल्लोषामध्ये त्यांचं स्वागत करा. तुमची काही हरकत तर नसेल ना? तेव्हा इथे अर्णवला आता आठवतं, अंजली म्हणालेली असते की जर इथे आता ईश्वरी हे चॅलेंज जिंकली तर अर्णव तू तिच्याबरोबर गणपती बाप्पांची आरती करायची. आणि इथे अर्णव म्हणालेला असतो की तू हे चॅलेंज जिंकणारच नाही आहेस, त्याच्यामुळे तो तुझ्या ऑफिसचा शेवटचा दिवस असेल, तू या ऑफिसमधून निघून जायचं. तेव्हा ईश्वरी म्हणालेली असते की बघूया ना, म्हणजे मी त्या दिवशी माझा सेंड ऑफ होतोय की तुम्हीच बाप्पाच्या महाआरतीच्या प्रसादाच्या ताटावरती बसाल. हे सगळं ईश्वरी त्याला बोललेले असते. आणि प्रेक्षकांनो बघा, इथे आता कुठल्या ना कुठल्या कारणांनी का होईना पण ईश्वरी जिंकलेली असते. बाप्पा तिथे आलेले असतात, तिची इच्छा पूर्ण झालेली असते. त्याच्यामुळे ईश्वरीला तर खूप जास्त आनंद होतो. मामा म्हणत असतात की ईश्वरी बघितलंस ना, अगं तुझी श्रद्धा जिंकली. तेव्हा इथे ईश्वरीला खूपच जास्त आनंद होतो. आकाश म्हणतो हो ना दादा, प्लीज आता तू नाही म्हणू नकोस. आता बाप्पाची प्रतिष्ठापना आपल्या ऑफिसमध्ये होऊ देत ना. तेव्हा इकडे आता अंजली म्हणत असते की चला, म्हणजे अर्णव आता आपली ईश्वरी हे चॅलेंज जिंकलेले आहे, त्याच्यामुळे तुला तिच्याबरोबर बाप्पाची आरतीसुद्धा करावी लागणार आहे, माहिती आहे ना तुला. तेव्हा इथे आता शार्दूल दळवी सर म्हणत असतात मग तुमची काही हरकत नसेल तर तुम्ही बाप्पाची प्रतिष्ठापना तुमच्या ऑफिसमध्ये कराल ना. तेव्हा अर्णव इथे आता होकार देतो. होकार दिल्यानंतर आजी म्हणत असते की जा ईश्वरी, बाप्पाची मूर्ती आता तूच आतमध्ये घेऊन ये. कारण तुझी खूप मोठी श्रद्धा होती ना बाप्पावरती की ते येणार म्हणजे येणारच. आणि बघ ना, बाप्पा स्वतः इथे आलेले आहेत. त्यानंतरला इथे ईश्वरीला खूप जास्त आनंद होतो. कारण इथे अर्णवने आधीच तयारी करून ठेवलेली असते. तिचा डेस्क पूर्णपणे रिकामा करून ठेवलेला असतो. कारण त्याला असं वाटत असतं की आज ईश्वरी हारणारच, पण तसं काही होत नाही. कुठल्या तरी कारणाने का होईना पण बाप्पाचं आगमन झालेलं असतं. म्हणजे तीच गणू बाप्पाची इच्छा असेल आणि म्हणूनच त्या ठिकाणी आता त्या पद्धतीने ते आलेले असतात. म्हणजे रस्ता रुंदीकरणाचं जरी काम असेल तरीसुद्धा त्याच दिवशी बाप्पाची मूर्ती ऑफिसमध्ये आलेली असते. तर इकडे अर्णव म्हणालेला असतो की जर तू जिंकलीस तर मी तुझ्याबरोबर आरतीला बसेल आणि जर तू हारलीस ना, तो दिवस तुझ्या ऑफिसचा शेवटचा दिवस असेल. तेव्हा इकडे आता ईश्वरी स्वतः गणपती बाप्पांना इथे प्रतिष्ठापनेसाठी घेऊन येत असते आणि ती गणपती बाप्पा मोरया, गणपती बाप्पा मोरया अर्णवकडे बघतच ती इथे घोषणा देत असते. आणि मग ती गणपती बाप्पाची मूर्ती घेऊन आतमध्ये निघून जाते. तेव्हा लावण्याला खूपच जास्त राग आलेला असतो. लावण्य आपल्या मनामध्ये म्हणत असते की आता इथे ASR ह्या मुलीबरोबर बाप्पाची आरती करणार अजिबात नाही. मी ज्याच्यावरती प्रेम करते तो दुसरं कुणाबरोबर तरी इथे बाप्पाची आरती करेल, हे मी टॉलरेट नाही करू शकत. मला हे सणच नाही होणार आहे. मी बघू शकत नाही माझ्या अर्णवला दुसरं कुणाबरोबर तरी. तेव्हा इथे आता बाप्पाची प्रतिष्ठापनेसाठी इथे गुरुजींना सुद्धा बोलावलेलं असतं. गुरुजी म्हणतात की बोला यजमान, मी वेळेत आलोय ना.
तेव्हा इथे आजी म्हणत असतात, अरे वा, गुरुजीसुद्धा वेळेमध्ये आले. तेव्हा इथे आकाश म्हणत असतो की आजी, आता बाप्पाची मूर्ती आली आहे म्हणजे प्रतिष्ठापना होणार. मग त्या पूजेसाठी आपल्याला गुरुजींना बोलावंच लागणार होतं ना, म्हणून मी त्यांना लगेचच फोन करून इथे बोलावून घेतलं. तेव्हा आजी म्हणते, बरं झालं गुरुजी, तुम्ही वेळेवरती इथे आला आहात. तेव्हा इकडे आता गुरुजी म्हणत असतात की आरतीसाठी इथे आता कोण येणार आहे, कोण बसणार आहे पूजेला. तेव्हा अर्णव तिथून जातच असतो. तेव्हा ईश्वरी म्हणत असते की काही लोक शब्द देतात आणि लगेच मागे फिरतात ना त्या शब्दापासून. तेव्हा इकडे अंजली म्हणत असते, नाही आहे ईश्वरी, माझा भाऊ तसा नाही आहे, त्याने शब्द दिलाय ना म्हणजे तो शब्द पाळणारच. तेव्हा इकडे ईश्वरी म्हणते, हो का, मग बघूया आता किती शब्द पाळता येते. तेव्हा इकडे मामीला खूपच जास्त राग आलेला असतो. तिला असं वाटत असतं की ईश्वरी किती आगाऊपणा करते, किती आगाऊपणाने बोलते. तेव्हा इथे अर्णव म्हणत असतो की मला त्याची काही गरज वाटत नाही आहे. बाप्पाची मूर्ती आली आहे ना, आरती वगैरे सगळं काही तुम्हीच करा, मला काही जमणार नाही आहे आणि मी कपडेसुद्धा आणलेले नाही आहेत. तेव्हा इकडे ईश्वरी म्हणत असते, मग त्याची तयारी मी केली आहे ना, मी कपडे घेऊन आली आहे तुमच्यासाठी. तेव्हा इथे आरतीला बसायचं म्हणजे सोहळं नेसावं लागणार. तेव्हा अर्णव म्हणतो, ताई, सोहळं आणि मी. तेव्हा इथे आता अंजली म्हणत असते, मग काय झालं, आता गणपती बाप्पा आणि तू हे कॉम्बिनेशन कधी होतं का, पण ते आता आहे ना, मग आता सोहळं आणि हे कॉम्बिनेशनसुद्धा चांगलंच दिसणार आहे तुझ्याबरोबर. तेव्हा इकडे आजी म्हणत असते की चला, आता इथे अर्णवसाठी तू कपडेसुद्धा घेऊन आलीस, मग तुझ्यासाठी साडी, तू पण बसणार आहेस ना. तेव्हा इकडे आता ईश्वरी म्हणत असते, माझ्यासाठी मी साडीसुद्धा घेऊन आले आणि मी सरांसाठी सोहळंसुद्धा घेऊन आले. चला, तुम्हाला नेसावं लागणार आहे ते. अर्णव म्हणतो, मला सोहळं नेसता नाही येत. तेव्हा अंजली म्हणते की मला पण नेसवता नाही येत. आजी म्हणते, नाही बाबा, मला पण नाही जमत. तेव्हा ईश्वरी म्हणते, काही हरकत नाही, मी आहे ना, मी तुम्हाला नेसवते. तेव्हा अर्णव म्हणतो, तू. तेव्हा ईश्वरी म्हणते, हो. तेव्हा इथे अर्णव म्हणतो, अजिबात नाही. ईश्वरी म्हणते, हे बघा, मी तुम्हाला गाईड करेन, तुम्ही स्वतःचं नेसाल ना, मी सांगेन कसं नेसायचं असतं ते. चला तुम्ही माझ्याबरोबर. चेंजिंग रूम माहिती आहे ना, तिथे तुम्ही ते मेल मॉडेल्स आणले होते, त्याच रूममध्ये आपल्याला जायचं आहे. तेव्हा इकडे आता अर्णवचा नाईलाज होतो आणि तो ईश्वरी बरोबर जातो. तेव्हा पुढील भागामध्ये ईश्वरी म्हणत असते, सर तुम्ही आलात का, या ना लवकर. तर इकडे अर्णव आता हाफ चड्डीवरती बाहेर येतो. त्याला बघून ईश्वरी लगेचच पाठ फिरवते, कारण तिला त्याला उघडं बघितल्यानंतर लाज वाटते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इकडे आता अर्णव सोहळं नेसून खूपच जास्त छान तयार होऊन आलेला असतो. तेव्हा मामी म्हणते, बघा तिकडे बघा, इथे अर्णव सोहळं नेसून छान तयार झालेला आहे. तेव्हा सोहळ्यामध्ये अर्णव खूपच जास्त छान दिसत असतो, तर इथे ईश्वरी साडी नेसून खूपच सुंदर तयार होऊन बाहेर आलेली असते.